अगो बाई बाई बाई, सगळा अगोचरपणा नुसता, आणि त्या सोमणीला गुंडाळायला कितीचा वेळ लागतो हिला? तेच तर म्हणते मी. खरे म्हणजे ना ताई, तूच जावयास हवे होते हो तिच्या बरोबर. अगो चांगली रेषेत ठेवली असतीस तीस. तिला जावले भाऊसाहेबांना सोडून, पण माझा नसता हो पाय निघाला. जाऊ दे, आता काय करणार होता? पण आता धाडलीये ना तीस. खरे तर धाडावयासच नको होते, पण आता धाडलीये. मग आता चिंता करून काय उपयोग? खरंच आहे हो वहिनी, जाऊ दे. कल्याण होणारच असेल तर ते कसेही होईल, नाही तर काय. यावेळी भाऊसाहेबांचे दुखणे फारच लांबले म्हणावयाचे. होय, थोडे घाबरवलेच होते त्यांनी आम्हास, म्हणूनच 2 वेळा रजा वाढवून घेतली. आपण तसे म्हटले होते टपालात. आता ही रजा वाढवण्यासाठी चालू आहोत, पण नियमाप्रमाणे जातीने हजर राहणे आवश्यक आहे आणि कोर्टातील काही पेंडिंग कामाचा निपटाराही करणे गरजेचे होते. सध्या त्यांच्या प्रकृतीस थोडा आराम आहे, तेव्हा डॉक्टर सिंक्लेअर यांचे मत घेऊनच आम्ही आलो. 8 दिवसांनी आलात तरी चालेल असे त्यांचे म्हणणे पडले. ते जातीने काळजी घेणार आहेत, बाळंभटजी आहेत, घरातील सारी मंडळीही आहेत, त्यामुळे काळजी थोडी कमी झाली. पण आता मात्र आम्ही रजा वाढवून गेलो म्हणजे चांगले 2-3 महिने राहू आणि भाऊसाहेबांची तब्येत ठणठणीत झाल्यावरच परत येऊ. नक्कीच, येथे आम्ही आहोतच, काळजी नसावी. तशीच काही सल्लामसलत लागली तर आम्ही टपाल धाडू किंवा प्रत्यक्ष येऊ. भाऊसाहेबांची भेट घेता येईल ना. बरे, पण आता मधल्या काळात काय काय घडले याचा वृत्तांत थोडक्यात सांगितलात तर बरे होईल. होय, सांगतो. आपण करविरास होतात तेव्हा आम्ही सार्वजनिक सभेच्या कार्यकर्त्यांची 2 वेळा बैठक बोलावली होती. दोन्ही वेळा सरकारच्या चुकीच्या धोरणाबद्दल त्यांना कल्पना